रिकामे आणि आता काहीही झाले तरी हातातले काम सोडायचे नाही, समजले? हा, उचल टाकाचे भांडे, उचल आता. मी उचलते. माई गरज नाही, तू आपले जाऊन काम कर बरे. जा जा. उचला ते भांडे. अगं उचल. हा, ठेव आणि इथे. घुसळा. माधवराव. नाही काका, आम्ही काळजी करीत नाही, परंतु पहिल्या रमाबाईंच्या आजारामुळे आमच्या मनावर फार खोलवर आघात झालेले आहेत. त्यामुळे आम्ही कधी कधी ओव्हर रिॲक्ट होतो. माधवराव, अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवून कार्य करण्याची तुमची पद्धत बघितली ना की अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही सभेत आल्यापासून मलाही मोठेच बळ मिळाले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक सुधारणा, शेतकी सुधारणा, धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आणि या सगळ्यांचा मेळ घालणाऱ्या राजकीय सुधारणा यांना चौफेर विणण्याच्या तुमच्या सम्यक दृष्टीने सारा विचारच इतका परिपक्व आणि दूरगामी केला आहे की खरंच सांगतो माधवराव, तुमच्या बुद्धिमत्तेची धार, तुमच्या अंतःकरणाची उदारता आणि तुमच्या द्रष्टेपणाची झेप पाहिली ना की माझा ऊर अगदी आनंदाने, अभिमानाने आणि कृतज्ञतेने भरून येतो. माधवराव, तुम्ही जे कार्य करीत आहात त्या कार्याचे मूल्य कदाचित आज लोकांस कळत नसेल, पण पुढे इतिहास आणि तुमच्या कार्याची फळे चाखणाऱ्या पुढील पिढ्या मात्र तुमच्या विचार वैभवानं दिपल्याशिवाय राहणार नाही. माधवराव, एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे तुम्हास उराशी धरावे असे वाटते आहे आज. काका, या. काका, आम्हास ठाऊक आहे आपण आम्हास बोलून देणार नाही, पण इतकेच सांगतो, पुत्र पित्याचाच वारसा सांगतो. आपला वैचारिक वारसा आम्ही जपू आणि वाढवू असे आम्ही आपणास वचन देतो. यशस्वी व्हा, यशस्वी व्हा. बाबा, आता हल्लास तर चांगला प्रसाद मिळेल, लक्षात ठेव. यांचं असं काय झालं हो? असू नकोस. काय ते आलाच विचार. काय झालं? अरे एवढा मोठा झाला अजून याच्या खोड्या जात नाहीत, अजूनही लहान मुलासारखाच वागतो. वास्तविक याने माधवाकडून 4 चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. माझ्याकडून हिशोबाचं तंत्र शिकायला हवं. ते सोडून हा त्या आबाच्या खोलीत तो झोपलेला होता तेव्हा त्याच्या शेंडीला बेडूक बांधत होता. बेडूक? हसू नकोस, हसू नकोस. तुम्ही लोक हसता आणि याला आणखीनच छेव चढतो. वास्तविक तुम्ही त्याला 4 शब्द सांगावेच हवे. हे काय बेडकाशी खेळण्याचं वय यायचं? कधी हा सुधारणारे परमेश्वरच जाणे. रानड्यांच्या घरात माधवासारखं नररत्न आणि याच्यासारखं वानररत्न उपजलं असंच म्हणावेच हवे. पांडू, तू हसू नकोस, तू हसू नकोस. नाही, पण त्यांनी बेडूक बांधल्यामुळे असं झालं. कोंबड तू खाली कान पकड.
रमाबाई, नाही नाही, उठू नका. फारच थकलेल्या दिसता तुम्ही. तुम्ही निजा बरे. हो खरेच निजा. चेहराही अगदी सुकून गेलाय. औषध घेतलंय का तुम्ही? हो, म्हणजे स्वतःच्या अंदाजानेच घेतले होते. वैद्य बुवांस नाही निरोप धाडलात? आले ध्यानात. हे पहा, आपण उद्याचा दिवस वाट पाहू. तरीही पोटात दुखण्याचे नाही थांबले तर आम्ही स्वतः वैद्य बुवांस निरोप धाडू. पण रमाबाई, तुम्ही काळजी करू नका. कोणीही काहीही बोलले तरी मुकाट्याने दुर्लक्ष करावयाचे. समजले ना? आणि आता निजा बरे. आम्ही सोबत बसतो तुमच्या. निजा. अहो पण रमाबाई, ऐका आमचे, बरे वाटेल. सावकाश. डोळे मिटा पाहू. काय हे? एवढेसे पोटात दुखले तर बायकोची इतकी कशाला सेवा करावयास हवी? चांदणचा होल होती ओवळा पाऊली माप मी ओलांडली. रमाबाई, डोळे बंद करा आणि शांत निजा. गेली भातुकली येण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या. कोण? दादा, मी आहे, दुर्गा. ये. रमा तुझे दूध आणावयास विसरली म्हणून. बरे झाले आणलेस. आण. सांगे न्यायमूर्ती सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका. काय गो माई? नाही, 4 वार झाले ताई अजून तिकडेच आहे. काय करते काय ती तिकडे? त्या बोकोबांना शिस्त लावित असतील. हो गो बाई, माई. नाही, चांगली तयार झाली सो आमच्या तालमीत. अगं थोडी थट्टा गो, नाही तर आहेच काय आपल्या आयुष्यात. रांधा वाढा आणि उष्टी काढा. दादाचे लक्षण काही खरे दिसत नाहीये. का गो? काय झालंय? सेवा करतोय बायकोची. अगं बाई, काय? मग काय? कपाळ काय चेपतोय, वारा घालतोय, उशाशी बसून राहिलाय तिच्या. आणि ही निजलीये खुशाल, बायकोच्या तालावर नाचणारे असं दिसतंय. दुर्गे, अगो पण तू का गेली होतीस या वेळेला त्यांच्या खोलीत? आणि एवढे सगळे लपून बघताना काहीच कसे नाही वाटले तूस? माई, मी कुठे लपून पाहत होते? खोटे बोलू नकोस. रमा दूध न्यायला विसरली दादासाठी, ते देण्यासाठी गेले होते मी. बाई, अगो दुर्गी कशाला खोटे बोलेल? आणि काय गो, नाही आमच्या नाही कधी पोटात दुखले, आम्ही नाही कधी केलं एवढे थोटाण. हा, काही नाही. हे ना, हे सगळे तुझे लाड नडतायत. हो, काही कड घेऊ नकोस त्या रमेची. माई, अगो
अगं तर हिला काय झाले चिडण्यासारखे? हा? ए दुर्गे, बस बस इथे. दुर्गे, नको ग होऊस एवढी उदास. अगं तू काय करणार? आपले रमेश सारखे किंवा माई सारखे नाही. हे कायमचे मनावर कोरून ठेव, कळले? म्हणजे त्रास नाही व्हायचा तूस. अगो त्या दोघी नात्या धुत्या सवाष्णी, पण तुझे आणि माझे तसे नाहीये बयो. मी तर काय सवाष्ण असून नसल्यासारखी, आणि तू काय बोलून चालून विधवा. हे कायमचे मनात ठेव, म्हणजे नाही हो वाईट वाटायचे, कळले? आणि काय गो, अजून काय काय करत होता माधव? हा सांग बरे. मला काही विचारू नका तुम्ही. त्या विषयात मी न बोललेलेच बरे. अगो बाई, कठीणच सगळे सगळे. बाई 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 बाई. तर रमाबाई, मी शिकवलेली 5ही गणितं कमीत कमी वेळात आणि बिनचूकपणे सोडवायची. हो, सुरू करा. रमावहिनी, हो बघितलं का कोण आलंय ते? चला चला, बघितलं का? आई, पांडू काका, आई आली ना? होय होय. आणि आत्याबाई, होय ना? चला 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 चला. रमाबाई, शिकवणी सुरू आहे ना तुमची? मग शिक्षकास न विचारता शिकवणी अर्धवट टाकून उन्हाळ मुलांप्रमाणे पळून जाणे शोभत नाही तुम्हास. इथे बसा आणि गणिते सोडवा. बसा. वहिनी, केवढा मोठा आहे हो यमीचा वाडा. सुरेख आहे हो, अगदी सुरेख आहे. अक्षवंत हो. सुखी राहा. आयुष्यमान भाव, केवढा मोठा झाला. प्रवास व्यवस्थित झाला ना? हो. सासूबाई, नमस्कार करतो. सुखी राहा. राहू दे राहू दे, सुखी. पांडू दादा, रमेश बोलावलेत ना तुम्ही? नाही, मी सांगितलंय त्यांना. परत ते तिला सांगितलेत ना? तिच्या आई आणि आत्याबाई आल्या आहेत. हो सांगितलं, पर ते अरे मग बोल ना. नाही, त्या मास्तरीनबाई म्हणल्या अभ्यास झाल्याशिवाय जाता येणार नाही म्हणून. अगो बाई, अगो ही मास्तरीन काय स्वतःच महाराणी समजते हुकूम सोडावयास? नाही, आणि मी म्हणते तिने ढीक सांगितले, या रमेश नकोच कळावयास? नको ते यायला खाली? अगो घरामध्ये पाहुणे आलेत आणि ही बसलीये माडीवर. काही रीतभात म्हणून काही नाही हो. अगो बाई, का हो आमच्या यमेश बोल लावताय? वडीलधाऱ्यांची अवज्ञा करायची रीत शिकवली नाही हो आम्ही तिला? नाही, आमच्या समोर इतके बोलताय, मग मागून किती बोलत असतील? अगो बाई, काय म्हणायचंय का तुम्हाला? आम्ही रमेश बोलतो. हे बघा, आम्हाला एवढेच म्हणायचं. वहिनी तुम्ही, मी काय म्हणते, नाही म्हणजे भीणबाई, अहो आपण सगळ्याजणी इकडे का उभ्या आहोत? भीणबाई, प्रवासामुळे शीण आला असेल ना? चला स्नान करून घ्या. आज आमच्या सुभद्रा वहिनींनी अनायसे तारफेणीचा घाट घातला आहे. खाऊन तरी पहा. पाहूयात की फेणीच्या तारेस धार चांगली चाली असेल. बघा हो, या. चला चला. यांच्या जिभेची धार मात्र ताई काकू आणि सुभद्रा काकूंवर भारी पडणार बहुतेक.
ही तरी मदत करते तुम्हाला. हो हो द्या ना, मी निवडते, द्या असं म्हणताय. घ्या. अहो कामाचं राहू दे बाजूला, तुम्ही आधी फराळ करून घ्या. अहो आत्ता कशाला फराळाचे, इतक्यात जेवणाचीच तर वेळ होईल. अहो रानडे वाडा आहे हा, इथे इतक्या लवकर नाही होत जेवणे. सगळ्या संस्थानिकांचा कारभार आहे इथे. सकाळी भरगच्च न्याहारी होते, दुपारी कुणाच्या लहरीप्रमाणे काही बाई होतेच खायला. अहो, मग कुठे जाऊन ती जेवणे होतात आमची. तुम्ही सुभद्रा काकू ना? हो. अगो बाई, मी ओळखच करून दिली नाही, नाही का? अगो माई, त्यात ओळख कसली करून द्यायची? अगो रमा माहेरी गेल्यावर इथल्या बातम्या देतच असेल की, अगदी इत्तंबूच कोण कसे आहे, कोण कसे वागते. हो हो करते ना, अगदी दर वेळेला आली ना की इथली वर्णने करते. पण चहाड्या करायची सवय नाही हो आमच्या यमीला. अहो वंस, तुम्ही एवढ्या प्रेमाने ते मुगाचे लाडू केलेत ना विहीणबाईंसाठी, ते दिलेत का? अगो बाई राहिलेत की, आत्ता आणते हो सगळे. अहो बसा बसा, माझे जाऊ दे हो, पण तुमच्या भाजीसाठी ओला नारळ घातलेल्या रव्याचे लाडू आणलेत की नाही? नाही म्हणजे ओला नारळ घातला नाही तर लाडू आवडत नाही तो आमच्या सुनेस. आमच्या यमीच्या आवडी निवडी मला ठाऊक असणार नाही तर काय तुम्हाला ठाऊक असणार? आत्ता आणते, ओला नारळ घालूनच केलेत हो. मी काय म्हणते, सुभद्रा बहिणी, आत्याबाई आता प्रथमच आल्यात पुण्यात. मी त्यांना तळ्यातल्या गणपतीला घेऊन जाते, सारसबागही बघतील. पांडू नाही तर नारूला घेऊन जाते बरोबर. विहीणबाई तुम्ही येता? काय गो माई, सुभद्रा काकूंच्या दानपट्ट्यांना घाबरलीस की काय? काही काळजी करू नकोस, त्या काही करणार नाहीत यांना. नाही नाही, तसे काही नाही. अगो नाही कसे, तसेच आहे नाही का गो दुर्गे? हो तर. वहिनी आणले हो सगळे, घ्या. हा हा, हे बघा, हे मुगाचे लाडू. हा, आणि याच्यात पुडाच्या वड्या. अगो बाई, हो का? बघू कशा झाल्यात पुडाच्या वड्या ते. तुम्हाला माहितीये का आत्याबाई, आमच्या सुभद्रा वहिनींच्या पुडाच्या वड्या अगदी प्रसिद्ध आहेत. अगो बाई, हो का? मग करायलाच नको होत्या मी. मी काय म्हणते वंस, सरस्वतीने यमीसाठी जो रुमाल विणून दिला होता तो आणलात का? आणलाय की, पण जिला तो रुमाल द्यायचा ते आपली यमी आहे कुठे? हे असेच असते आत्याबाई, रमावर बुके वाचत बसलेली असते माडीवर आणि आम्ही ते राबत असतो स्वयंपाक घरात. दुर्गे, आता तिच्या नवऱ्याचीच आज्ञा आहे, त्याला ती तरी बिचारी काय करणार? पण आता मी आलीये ना, काय असतील ती सगळी कामे माझ्या समोर टाका, फरशा पाडून टाकते. अहो अहो तसे काही नाही, खरेच. आई